नमस्कार, ख्रिसमसच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि या स्पेशल सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. स्पेशल आहेच कारण जसं तुम्हाला माहिती आहे, नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर दोघेही जण आज IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये आहेत. आमचं भाग्य आहे ते आणि अर्थात प्रेक्षकांचं सुद्धा भाग्य आहे, कारण आज त्यांना थेट तुमच्याशी संवाद साधायला मिळणार आहे. ते फोन करणार आहेत तुम्हाला आणि प्रश्न विचारणार आहेत. सर्वात प्रथम तुमच्या दोघांचंही स्वागत करतो. थँक्यू. तुम्ही आधी येऊन गेलेलात प्रकाश बाबा आमटेच्या वेळेस आणि त्यावेळेला तुमचा हा अनुभव आहे की प्रेक्षकांशी कसं बोलायचं. सेलिब्रिटी गप्पा फोन इन शो आपण तिथे केलेलं का एकदा विक्रोळीच्या ऑफिसमध्ये केला होता. पण आपण प्रेक्षकांचे जे फोन येत आहेत त्याच्या आधी थोडंसं मला तुम्हाला विचारायचं आहे की आता एक आठवडा राहिलाय सिनेमा रिलीज व्हायला आणि उत्सवाचा काळ आहे, सगळीकडे सेलिब्रेशन चालू आहे, 31st मूड आहे. या सगळ्या मूडमध्ये, या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये हे जी कला आहे, एक सिनेमा, एक माध्यम आहे, त्याचा सुद्धा हा एक उत्सव म्हणायचा का हा सिनेमा रिलीज होणं म्हणजे? नाही उत्सव आहेत नक्की. काय असतं की डेफिनेटली एक माणसाचा एक मूडच घेऊन असतात ना. थोडे सुट्टे आहेत, नवीन वर्ष येते, एक नवीन एनर्जी असते. काय झालं, काही लोकांनी मला सांगितलं की तू 1 तारखेला का करतोस पिक्चर रिलीज. ते म्हटलं काय झालं, नाही 31ला सगळे जागरण करतात आणि मग सगळे 1ला शोला येतील की नाही. मी म्हटलं हे मिसकन्सेप्शन आहे की सगळेच सेलिब्रेट करतात न्यू इयर. कोणी जे आपली मिडल क्लास लोक आहेत ते मला वाटतं 11-11:30लाच झोपतात किंवा ॲट द मोस्ट 12 वाजेपर्यंत जागून हॅपी न्यू इयर करून झोपत असेल. आपण हे काय म्हणतात त्याला, इंग्रज लोक जे समारंभ साजरे करतात ना, त्याला आपण जवळजवळ आपल्या मातीत आपलाच फंक्शन असल्यासारखं अडॅप्ट केलं. मला नाही वाटत की फार लोक, मे बी आपण पर्सेंटेज वाईज पकडले तर महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनच्या 2% लोक आपण न्यू इयर सेलिब्रेट करत. खरं तुम्ही म्हटलं 2% नाही नंतर बघतील, म्हटलं 2 तारखेला बघतील, पण 98% तर बघू दे की नवीन वर्षात पिक्चर. हे झालं तारखेबद्दल. पण नाना, तुम्ही काय सांगाल की एक नट म्हणून अभिनयाचा उत्सव तुम्हाला साकारायला मिळाला असं नाही म्हणता येणार आपल्याला? जरी ती शोकांतिका असली, जरी तो एक डार्क सिनेमा वाटत असला लोकांना, तरी सुद्धा हा एक प्रकारचा उत्सवच आहे. डार्क वगैरे तसं काही नसतं. पहिला तू हाफ बघितलास तर तू तसं काही नाही, पहिला हाफ नंतर सुद्धा. पण ती शोकांतिका हा सुद्धा एक परफॉर्मन्सचाच भाग असतो ना. शोकांतिका काय आणि सुखांतिका काय, तुम्ही करत असताना तुम्हाला ते सगळे रस तुम्हाला करायला मिळतात, तुमच्या वाट्याला येतात. आणि नटसम्राट मध्ये त्याचा खूपच मोठा हे आहे, कारण त्याला अगदी इथून सुरू होतं आणि इथं संपतं ते अगदी. आणि ते खरं तर महाकाव्य आहे. आणि ते एवढ्यामुळे की तात्यासाहेबांनी ज्या पद्धतीनं ते लिहिलेलं आहे, त्या भाषेचं ते गारुड जे आहे ते इतकं मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला ते विसरून चालणार नाही. आणि ते तुम्हाला पेलता येतं की नाही हा सगळ्यात महत्वाचा भाग. खरंय. आणि ते पेलत असताना चित्रपटामध्ये एक थोडीशी एक त्रुटी ही आहे की तुम्हाला चूक सुधारता येत नाही. एकदा केली चूक किंवा बरोबर ते तिथंच राहतं. नाटकाला कसं होतं की आजची चूक तुम्ही उद्याच्या प्रयोगामध्ये सुधारू शकता किंवा एक वेगळा प्रयोग करू शकता. त्यामुळे नाटकाला प्रयोग म्हणतात, बरोबर. चित्रपटाला प्रयोग म्हणत नाही. तो एकदाच होतो आणि एकदाच राहतो. नटासाठी तो संपतो विषय. पण ते करत असताना त्यानंतरचा उत्सव जो आहे तो प्रेक्षकांसाठी आहे. म्हणजे त्यांनी ते मोठ्या पडद्यावर बघणं आणि म्हणजे ज्याला आपण एन्जॉय करणं म्हणतो, हा सिनेमा त्यांच्यासाठी तशा प्रकारचा असेल. तुम्ही आता प्रमोशनसाठी फिरताय सगळीकडे, महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शहरांमध्ये जाताय. पण पुण्यात जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तुम्ही डॉक्टर श्रीराम लागूंची भेट घेतलीत. या सगळ्या काळातला तो सगळ्यात एक अविस्मरणीय क्षण होता असं वाटलं? हो, निश्चितच. डॉक्टरांनी सुरुवातीला ज्यावेळी नाटक आलं त्यावेळी डॉक्टरांचं म्हणजे निश्चितच तुला पाहायला नसेल मिळालं. आणि जे चित्रित करून ठेवले ते फार वाईट चित्रीकरण केलेलं आहे. पण डॉक्टर ज्यावेळी स्टेजवर हा सगळा प्रकार करायचे त्यावेळी ते म्हणजे तुम्ही मंत्रमुग्धच व्हायचे. त्याच्यानंतर तुम्ही किती काळ तुम्हाला ते रेंगाळत राहायचं तुमच्या मनावर, इतकं अप्रतिम. आणि त्याच्यानंतर दत्ता भटांनी सुद्धा तितक्याच ताकदीनं केलेलं. पण डॉक्टरांची सगळ्यात गंमत म्हणजे त्यांनी अतिशय संथ लईमध्ये त्यांनी तो केलेला परफॉर्मन्स तो इतका कमालीचा होता. आणि ज्या पद्धतीनं त्यातली ती स्वगतं, त्या स्वगतातून पुन्हा त्या जे ट्रान्झिशन आहे एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये ते जाणं फार छान केलं होतं. डॉक्टरांची तुलना माझ्याशी होणं हे चुकीचं आहे. त्याचं कारण ते इतकं अप्रतिम त्यांनी करून ठेवलेलं आहे. माझ्या वाट्याला जे आलेलं आहे ते सिनेमा म्हटल्यानंतर ते इतकं मोठं करून दाखवता येतं तुम्हाला. तुम्ही इतके जवळ जाऊ शकता, अगदी डोळ्याचा क्लोजअप घेऊ शकता. तसं त्या नाटकाला मर्यादा आहे. एक चौकटीमध्येच ते नाटक घडत असतं.
आणि त्याच्या त्या मर्यादेत आणि नाटक पाहायला जाणारा प्रेक्षक हे मान्य करतो की त्या मर्यादा. खरंय. सिनेमामध्ये तुम्ही ते इतकं मोठं करून दाखवता, त्यामुळे त्या तुलनेला तसा काही अर्थ राहणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमची आणि लागूंची सुद्धा आणि सिनेमाची आणि नाटकाची सुद्धा तुलना खरं तर करू नये. मला असं वाटतं आता माझी वेळ संपली आहे. आता प्रेक्षकांचे फोन सुरू झालेले आहेत. एका पाठोपाठ एक. आता मला फार तुम्हाला प्रश्न विचारायला मिळणार नाहीत, कारण राजेश राऊत अमरावतीहून प्रश्न विचारतात. आपण त्यांचा प्रश्न बघूया काय आहे ते. राजेश राऊत, नमस्कार. हो, नमस्कार सर. नाना सरांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. त्यांनी जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे कार्य करताय ते अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं वाटते मला. आणखी माझा एक प्रश्न होता सर, जे अकोल्यामध्ये आता सध्या जे किडनी प्रकरण घडलेलं आहे, तर नाना सर तुम्हाला काय वाटते की कोणाच्या गरिबीचा असा फायदा घ्यायला पाहिजे लोकांनी? अतिशय गलिच्छ प्रकार आहे हा. म्हणजे अशी वंचना करणं कोणाची याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. आणि असं जर होत असेल तर त्याच्यावर फार कडक कारवाई व्हायला पाहिजे. कारण ह्या जगण्याला काय अर्थ आहे? हे असं कसं करू शकतात लोक? मला म्हणजे किळस हा शब्द सुद्धा फार छोटा आहे आणि फार चांगला आहे. गलिच्छ प्रकार आहे आणि शासन याची फार यांनी दखल घ्यावी त्यांनी. बरोबर, बरोबर. नाही, हे खरंच खूप भयानक प्रकार होता तो. अशा प्रकारे श्रीलंकेत नेऊन किडनी काढणं आणि मग बराच त्रास आणि बरेच हाल होतात. नानांनी सांगितलं त्यांचं मत काय आहे ते. आपण पुढचा फोन लगेच घेऊया. बीडहून अमरशेख देशमाने आपल्या सोबत आहेत. अमरशेख, नमस्कार. नमस्कार आणि ईदच्या शुभेच्छा तुम्हाला. मला दोघांनाही किंवा नमस्कार महेश सरांना. सर, मला दोघांनाही असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे नवीन काही कलाकार आहेत त्यांना काय आणि ऐकू येत नाही नीट. अमरशेख, तुमचा आवाज नीट पोहोचत नाही आमच्यापर्यंत. पुन्हा एकदा प्रयत्न करता का? ओके. नाना पाटेकर सरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नवीन येणाऱ्या कलाकारांना काय मार्गदर्शन नवीन कलाकारांना काय मार्गदर्शन करणार? तर नटसम्राट आहात म्हटल्यानंतर जे नवीन नट येत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार? नाही, मार्गदर्शन असं काही वेगळं करता येत नाही बाबा. आपण आपले डोळे उघडे ठेवून समाजामध्ये जे काही चाललेलं आहे नट म्हणून तुम्ही ते टिपत राहायचं. आणि ज्यावेळी तुम्ही परफॉर्म करता, ज्यावेळी अभिनीत करता, त्यावेळी त्या सगळ्या तुमच्या अनुभवाचा वापर करायचा असतो. असं शिकून काही होत नाही. सरतेशेवटी एकच सीन महेश मांजरेकर वेगळ्या पद्धतीनं करतील, मी वेगळ्या पद्धतीनं करेन, तू वेगळ्या पद्धतीनं करशील. त्याचं कारण असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे अनुभव आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्या अनुभवावर आधारित आपला परफॉर्मन्स असतो. आणि म्हणून दिग्दर्शकाची गरज असते की त्याला जे पाहिजे असतं तो त्या पद्धतीनं सांगतो की मला तुझ्या अनुभव याच्यामध्ये टाकू नकोस, मला हे असं दिसतंय आणि मग मला ते तसं करावं लागतं. म्हणून दिग्दर्शक. नाही तर प्रत्येक जण आपल्या अनुभवावर आधारित जर अभिनय करायला लागला तर जी शेवटची कलाकृती होईल ती फार विचित्र असेल. म्हणजे लेखकाला अभिप्रेत असलेला जो परिणाम आहे तो करता येणार नाही. फक्त एकच आहे, सिन्सिअरली अतिशय मनापासून करणं, एवढंच मी सांगू शकतो नवीन मुलांना. आणि नवीन मुलं फार छान करतायत. त्यांना त्यांच्या आपल्या कल्पना आहेत, अभिनय करण्याची त्यांची एक पद्धत आहे, त्यामुळे ते छान आहे. महेश, तुम्ही काय सांगाल? हे जे नटासाठी यांनी सांगितलं, सजग राहणं, आपल्या आसपास काय काय घडतं याच्यावर नजर ठेवणं. तुम्ही सुद्धा नट आहातच पण दिग्दर्शक सुद्धा आहात. आणि मागच्या मुलाखतीत जसं नानांनी म्हटलं होतं की तुमच्या डोक्यात जर एक भोग पडलं तर कारण निघेल बऱ्याच गोष्टींचं. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये सुरू असतात एका वेळेला. अशा वेळेला ह्या समाजात ज्या गोष्टी घडतात, जसं आता एका प्रेक्षकाने किडनी कांडाचा उल्लेख केला, तर याच्यावर नजर ठेवणं किती महत्त्वाचं आहे? नजर ठेवण्यापेक्षा आपण, मला वाटतं की आपण प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंटला दोष देतो. आपण अवेअर होणं खूप गरजेचं आहे. आपण इंटॉलरंट होणं खूप गरजेचं आहे. आपण टॉलरंटली सगळं सहन करतो. आज वाचू उद्या विसरून जाऊ. बरोबर. बिकॉज वी आर अ व्हेरी टॉलरंट, काय म्हणतात, सहिष्णू आणि असहिष्णू असं ते आपण टॉलरंटच आहोत. आपण सगळं सहन करतो. हेही सहन करू. हा, तोही विसरला जाईल, तो शेतकरी, तेही किडनीचं प्रकरण विसरलं जाईल. पण आपण कुठेतरी अवेअर होणं खूप गरजेचं आहे. जसं माझं कायम म्हणणं असतं की आपण कोणालाच प्रश्न विचारत नाही. म्हणजे आपले MLA किंवा MPs हे राजे असल्यावर की आपण त्यांना ट्रीट करू, आपण प्रजा असल्यावर असं नाही आहे. दे आर रिप्रेझेंटिंग अस टू ॲड्रेस आवर प्रॉब्लेम्स. हे आपण कधीच करत नाही. बरोबर. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक, मी म्हणतो दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एकत्र येऊन जर का आवाज उठवला तर नक्कीच होऊ शकेल. आपल्या इथे वाईट होतं कारण वी आर टॉलरंट. आपण रिॲक्ट होत नाही. आपली रिॲक्ट होण्याची आपण हे सोडून दिले की बेनविस आहे की हे मला अफेक्ट होत नाही, त्याची किडनी काढली ना मला अफेक्ट होत नाही. पण त्याला कळत नाही की लेटर ऑन त्याचा अख्खा कलेक्टिव्ह
त्याचा जो इफेक्ट होतो तो परिणाम तो बरोबर. आणि हे नुसतं बसून आणि आपल्याला बघून चालणार नाही. नाही गमतीचा भाग असा आहे की प्रश्न आपण त्यांना विचारत नाही आणि स्वतःला सुद्धा विचारत नाही. आपण इतके निबर झालेलो आहोत आणि ते निबर होणं जे आता ते जरा कातडं जरा आपलं सोलून जर आपण काढलं तरच आपल्याला काहीतरी करता येईल. नाहीतर आपण हे असंच एक दिवस जगायचं आणि एक दिवस मरून जायचं, तेवढंच आपल्या हाती आहे. पण आणि जसं म्हटल्याप्रमाणे हे राजे महाराजे नव्हेत, त्यांना म्हणजे माझ्या गाड्या थांबून बाजूनी जर का मंत्र्याची गाडी काढत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न उठवला पाहिजे. बरोबर. मी एक सामान्य आहे, तुम्ही माझ्यासारखं तुम्ही लवकर निघा, अर्धा तास आमचा सगळा खोळंबा करून तुम्ही कशाला नाही, बाजूला बरोबर आहे. जे गर्दीत उभे असतात ते म्हणतात नाही बरोबर आहे, मंत्र्याची गाडी आहे ती जाणारच, त्यांचा ताफा म्हणजे हे जाणारच. तुम्ही आपण accept करू असं नका. आपण बऱ्याच हे वेळा तुम्ही विचार ऍक्सेप्ट करू नका. माझी गाडी का जायची, मी लाईन मध्ये उभा राहतो ना. खरंय खरंय. मी विमानतळावर मला कोणीतरी येतो, या नाही सर तुम्ही पुढे. म्हटलं काय एवढी लोक लाईन मध्ये उभी आहेत, मी कोण लागून गेलो, मी राहतो की 2 सिंगापूरचा प्राईम मिनिस्टर सायकलने जातो कामावर. हे सगळं दिसतंय आणि आपल्याला सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, लोक बघतायत. संगमेश्वरहून पुढचा फोन आलेला आहे. विनायक गायकवाड, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. विनायक नमस्कार. हा नमस्कार, मी विनायक वाडेकर बोलतोय, संगमनेरहून बोलतोय, जिल्हा अहमदनगर. बर बर बर. माझा नानांना एक नम्र सवाल आहे, प्रश्न आहे की नाना तर नटसम्राट आहे, त्याची कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही, त्यांना मानाचा मुजरा, परंतु ते आता लोकसम्राट सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलेलं आहे. माझी त्यांना एक विनंती अशी आहे की जसं ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठं काम सुरू केलेलं आहे, तसंच त्याचबरोबरीने सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या आदिवासी लोकांना आजही 70 वर्ष नंतर स्वातंत्र्य मिळून सुद्धा शौचालय नाहीये. इथे शासन प्रशासन 98,000 कोटींच्या मेट्रोची, बुलेट ट्रेनची घोषणा करतंय, स्मार्ट सिटीची घोषणा करतंय, परंतु या आदिवासी लोकांकडे पाहायला कोणालाही वेळ नाही. तर माझी नानांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांनी जसं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जसं त्यांनी काम सुरू केलंय तसं त्यांनी थोडंसं जरी इकडे लक्ष दिलं म्हणजे द्यावं, असं माझी विनंती आहे त्यांना. त्यांच्या सगळ्या कार्यव्यापातून त्यांना कितपत शक्य होईल हे माहित नाही. नाना तर सांगतीलच. शासनाचे डोळे तरी उघडतील. नाही हे करायला पाहिजे. नाही शासनाचे डोळे उघडतील म्हणजे कुठलंही मागचं आजचं उद्याचं शासनाचे डोळे उघडे नाहीत अशातला भाग नाहीये. प्राधान्य कशाला द्यायचं हे जर शासनाच्या लक्षात आलं तर फार चांगलं होईल. ही सगळी मंडळी आमची तळागाळातली आहेत, जोपर्यंत त्यांच्याकडे आमचं लक्ष जात नाही त्यामुळे मग स्मार्ट सिटी आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे मी मुळामध्ये गावातला असल्यामुळे मला जास्त महत्वाचं वाटतं की ही मंडळी, मग माझ्या गावचा कातकरी असेल त्या कातकऱ्याला किंवा इकडचा आमचा ठाकर असेल त्यांच्या बाबतीत जर पण ही अनास्था फार वर्षापासून आहे बरं का. काय अण्णा म्हणले, गायकवाड वाडेकर, ही अनास्था आमच्याकडे ती आहे. त्याच्यासाठी आता पुन्हा मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे मांजरेकर म्हणाले की नाही आपण निर्लज्जासारखे हे सगळं सहन करतोय ना, हे प्राधान्य तुम्ही ह्या गोष्टींना देऊ नका, या गोष्टींना द्या. नाना पाटेकर एकटा किंवा महेश मांजरेकर किंवा मकरंद किंवा एक ग्रुप असं बोलून काही होणार नाही, ते चेपलं जातं. मग त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून केलं तरच त्याला काहीतरी स्वरूप येईल आणि ते स्वरूप देण्यासाठी सगळ्यांचा सहभाग पाहिजे. बरोबर. एकट्या नानाकडनं किंवा एकट्या तुमच्याकडनं असं होणार नाही. आपण सगळे एकजूट करून प्राधान्य ह्याला द्या, हे करा, हे व्हायला पाहिजे, हे आपण करायला पाहिजे आणि सगळे मिळून केलं तरच. नाही तर माझा आवाज चेचायला किती वेळ लागणार, तुझा आवाज चेचायला किती वेळ लागणार, नाही का? खरंय. नाही, नानांकडनं आणि नामकडनं खास करून जर आपण असं म्हटलं, अशा संस्था पुढे येत आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा लोकांच्या वाढत आहेत, लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत. मोहन पाटील पुढचा प्रश्न आहे. मोहन पाटील नमस्कार. नमस्कार. मुंबईहून बोलताय तुम्ही? हो. हा, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा तुम्ही प्लीज. हा, आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हा. नाना 16 ऑक्टोबर 15 किंवा 16 ऑक्टोबर 2013ला सर्व कार्याशी सर्वदाला भेटलो होतो आपण. डोळ्यात डोळे घालून बोललो होतो आणि त्यावेळेला निर्भयाबद्दल पण मी बोललो होतो, आठवत आहे? बोल पुढे. हा, एक्सप्रेस टावर्सला सर्व कार्याशी सर्वाला चेक. मोहन पाटील तुमचा प्रश्न काय असेल तर विचारा. हॅलो, ते सांगतोय मी, सांगतोय. तर आता तुम्ही जे नाम संस्था जी चालू केली आहे त्याच्यात अजूनही सगळं ते लोक आत्महत्या करतात. मला असं वाटतं की सगळीकडे ह्याचा सर्वे करून विचारायला म्हणजे साधारण तिथली माहिती काढायला पाहिजे की परिस्थिती लोकांची कशी आहे, आत्महत्या करणाऱ्या आणि 15,000 मध्ये काही होत नाही, कळलं की नाही? तर अशी माहिती काढायला पाहिजे की कोणाकोणाची त्या तलाठ्याला सांगा किंवा आणखी कोणाला सांगा की लोकांची परिस्थिती काय ती काढून आम्हाला एक लिस्ट बनवून द्या
म्हणजे मग आपल्याला एकही माणूस असं सापडणार नाही की त्यांना विचारायचं बाबा कोणा आत्महत्या करायची तर हात वर करा. मोहन पाटील ही लिस्ट कोण बनवणार? हा? ही लिस्ट कोण बनवणार? तलाठी. बर. हो हो हो. ओके, बरं ठीक आहे. मोहन, आपण हे जे आता 1860 जे होते, वंचित होते किंवा ज्यांना आपण हे धनादेश दिले, ते धनादेश 15,000 पूर्ण होणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. हे गंमत अशी झाली की ह्यावेळी पाऊस अजिबात झाला नाही. त्याच्यानंतर दुबार पेरणीसाठी पैसे हवे होते. दुबार पेरणीसुद्धा केल्यानंतर काही झालं नाही, त्यामुळे रब्बीसाठी काहीतरी करता येईल. गंमत अशी आहे की बियाणं घ्यायला आणि खतासाठी हे तेवढ्या पुरत्याची ती अतिशय त्यावेळची तरतूद होती. तर त्यामुळे ते कायमस्वरूपी काहीतरी होणार आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडेल अशातला भाग नाही. आपल्याला हे करायचं झालं तर खूप करावं लागणार आहे. बरं, ह्या सगळ्या लिस्ट आहेत त्या तलाठ्याकडनं नाही, कलेक्टरकडनं घेऊन आपले ज्या ज्या गावामध्ये, मग ते मराठवाड्यामध्ये असेल, खानदेशमध्ये असेल किंवा विदर्भामध्ये, तिथे जी आपली मंडळी आहेत स्वयंसेवक, त्या सगळ्यांनी मिळून तिकडच्या कलेक्टरकडनं ते काढलेलं आहे. आता राहिला भाग आपण प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणं पाण्यासाठी आणि त्यांना वीज मिळवून देणं. ह्या 2 गोष्टी त्यांना मिळाल्यानंतर बाकीच्या गोष्टीची त्यांना गरज नाही आहे. आता त्यामुळे ते तसंच काम चाललेलं आहे. तुझ्या मनामध्ये येणारा हा प्रश्न मी समजू शकतो, पण त्याच लेवलवर काम चाललेलं आहे, त्याची खात्री बाळग. ते होईलचे हळूहळू. आणि आपण एवढेसे आहोत, आपली यंत्रणा ही एवढीशी आहे. सरकारची एवढी यंत्रणा असताना सरकार का नाही करत, हा मला प्रश्न विचारताना तू असाच एक प्रश्न सरकारला सुद्धा विचार. बरोबर आहे. तेच दोघांनी यापूर्वी सांगितलेलं की प्रश्न विचारायला आपण शिकलं पाहिजे. सहनशील आपण झालेलो आहोत. वेगळ्या प्रकारे सहनशीलचा अर्थ सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. एक ब्रेक घेऊया आपण. नटसम्राटच्या निमित्ताने नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांच्याशी आपण गप्पा मारतोय आणि प्रश्न विचारतायत महाराष्ट्रभरातून लोक. त्यांचे प्रश्न सध्या तरी नाम आणि नाना पाटेकर यांच्या मदती संदर्भात आहेत. आणखी तुमच्या मनात काही सिनेमाबद्दल प्रश्न असतील जरूर विचारा. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IVN लोकमत. नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारतोय आणि प्रेक्षक प्रश्न विचारतायत. नंबर तुम्हाला पाठ आहे 02266899263. या नंबरवर तुम्ही फोन करून प्रश्न विचारू शकता थेट नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांना. आता फोन आलेले आहेतच. प्रफुल्ल खोपडे बुलढाण्याहून आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, नमस्कार. हा, नमस्कार सर. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार नाना, मी प्रफुल्ल खोपडे बोलतो. नमस्कार. सर्वप्रथम नानांचे चरणात स्पर्श. आणि नाना, तुम्ही समाजासाठी दैवी शक्ती म्हणून उभे राहिलेत, तुम्हाला साष्टांग दंडवत. नाना, माझा प्रश्न तुम्हाला आहे का, मी यंग जनरेशन मधून बिलॉंग करतो. आम्ही नटसम्राट का बघावा? थेट प्रश्न विचारला त्यांनी. का बघावा म्हणजे बघावा म्हणून बघावा. का बघावा असं नसतं. एखादी आपण कलाकृती पाहत असताना एक अभिजात कलाकृती असते आणि ती अभिजात का ठरली असा जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी ते पाहावं. आणि आपल्या वाडवडिलांनी म्हणजे लागोनी, दत्ता भटांनी एक नाटक इतकं अजरामर कसं करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमच्या नशिबी, तू तरुण असल्यामुळे तुझ्या नशिबी ते पाहण्याचं भाग्य नाही आहे. मी ते 40-50 वेळ पाहिलं. आणि हे कुठेतरी नवीन पिढीने पाहावं. त्यांच्यासमोर ही कथावस्तू, ती भाषा आणि ह्या मंडळींनी काय करून ठेवलेलं आहे आणि ते आजच्या युगाला कसं संलग्न आहे, किती संलग्न आहे. आणि एका नटाची शोकांतिका तोच कसा घडवतो, तोच कसा कारणीभूत असतो त्याला. म्हणजे कितीही मोठा नट, कितीही श्रीमंत, कितीही त्याला नाव मिळालं तरीसुद्धा तो त्याच ह्याच्यामध्ये कसा गुरफटत जातो आणि सरतेशेवटी त्याच्या शोकांतिकेला तोच कसा कारणीभूत ठरतो, हे पाहणं फार छान आहे. आणि त्याला एक भाषेचा मुलामा इतका छान दिलेला आहे तात्यासाहेबांनी. आणि तुम्हाला ते पाहता आलं नाही. एक अभिजात आहे, जसं शेक्सपियरचं आपण जसं म्हणतो तसंच ह्या तात्यासाहेबांच्या नाटकाचं चित्रीकरण एवढ्यासाठी की नवीन पिढीला ते पाहायला मिळावं आणि जुन्यांना, माझ्यासारख्या वयस्क लोकांना त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा, त्याच्यासाठी हे आपण केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पाहावं. महेश मांजरेकर, तुम्ही काय सांगाल? तुला काय वाटतं, कशासाठी? हल्ली लोकांना प्रश्न करण्यापेक्षा सजेस्ट जास्त करतात. निदान एक प्रश्न तरी विचार. का बघा म्हणजे तुम्ही इतर पिक्चर का बघता? आपण कुठल्या कारणासाठी बघत? एक पिक्चर आपल्याला बघायचं होतं. आपलं एक जसं नाटकाचं एक वेड असतं, सिनेमाचं एक वेड असतं. आपण एक ठरवत असतो की आपण कुठले पिक्चर पाहावे आणि कुठले पिक्चर पाहू नये.
बरोबर. त्यात नटसम्राटला मी खूप वरचे मार्क देईन, कारण एकतर ती एक माइलस्टोन नाटक आहे ते. आणि मला वाटतं मी जरी ते नाटक पाहिलं नाही तरी मला ती रुखरुख कायम आहे की बरं मला ते जमलं नाही बघता. बरोबर. कारण 70 साली आलं त्यावेळेला का आपल्याला नाटकाचं वेळ नव्हतं. काय पण वय होतं आत्ता- तुला 70ला? मी 11 वर्षाचा होतो. हां, म्हणजे त्यावेळी ते पचनी पडणं सुद्धा कठीण आणि होतं. ते मला तर अगदीच डोक्यावरनं गेलं असं, कारण तेव्हा मला मराठी आणि बिलकुलच येत त्यात नव्हतं. हा मग कॉन्व्हेंटचा, त्यामुळे मग अजूनच गंमतच आहे. इंग्लिश ते medium मग त्यामुळे. त्यावेळेला जर का मला ती रुखरुख होती की मला ते बघता नाही आलं, मला पाहता नाही आलं. आणि ते ज्यावेळेला मग मी वाचलं त्यावेळेला लक्षात आलं की हे आय मिस समथिंग. आणि मग हे त्याला एक स्वरूप देऊन त्याला एका मोठ्या स्क्रीनवर करावं अशी एक स्वप्न होतं. आणि ते पूर्ण होईल की नाही मला माहीत नाही. 4 वर्षाचं स्वप्न बघत होतं, आज झालंय. आणि आय थिंक इट इज अ ब्रिलियंट अडॅप्टेशन ऑफ अ प्ले. आणि आत्तापर्यंत मी कसं असतं ना की ॲट द एंड ऑफ द डे आपण म्हणत असतो की मी एक सब्जेक्ट केला तर ऑलवेज 2 गोष्टी असतात, एक तर पिक्चर चालतो किंवा चालत नाही. आपण एक पिक्चर करतो ना, आपण विचार करतो प्रेक्षकाचा विचार करून करतो. आणि एक पिक्चर करतो की आपण स्वतःला सॅटिस्फाय करतो. आणि ऑलवेज असं होतं की आपण ज्या वेळेला प्रेक्षकांना सॅटिस्फाय करायला जातो तेव्हा तो पिक्चर चालत नाही. कारण मी टेक देम फॉर ग्रांटेड, त्यांना काय हवं ते हुशार आहेत. बरोबर. तुम्ही जर का स्वतःला सॅटिस्फाय करू शकला नाही तर कोणाला सॅटिस्फाय करू शकत कारण तुम्ही स्वतः एक प्रेक्षक असताच की नाही. नाही. त्यामुळे मग हा असा एक पिक्चर आहे जो मी ॲब्सोल्युटली सॅटिस्फाईड आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही तेवढेच सॅटिस्फाय कुठल्याही वयाचे असाल तुम्हाला तो सगळ्यात सिनेमा आवडेल. गमतीचा भाग आहे की याकूब साहेबांनी सुद्धा हे केलं होतं. मुघल आझम, नाही, देवदास. देवदास यांचा होता ना. देवदासच्या 3 व्हर्जन झाल्या. हो. सेगलचा होता ना. सेगल. त्यानंतर दिलीप कुमार आणि नंतर आता प्रत्येकाने नवीन नवीन ते का करावं असं वाटलं. बरोबर. किंवा मदर इंडिया याकूबनी त्यांनी धरती म्हणून हो, पहिल्यांदा हो, केलं, हो, मग त्याच्यानंतर बरोबर. मदर इंडिया झाला. तर एक अतिशय अभिजात अशी कलाकृती असते जे तुमच्या पिढीनेही पाहावं असं वाटत असताना मग त्याच्यानंतर भन्सालीला का करावं असं वाटतो. बरोबर. तर त्यामुळे एकच भुरळ घालणारं कथानक असतं आणि त्यामुळे ते कथानक पुन्हा पुन्हा आपल्याला खुणावत राहतं. बरोबर. भन्साली म्हणून आठवलं, छत्रपती शाहू महाराज इथे बसलेले आहेत आपल्या समोर. होय. त्यांनी छत्रपती शिवाजीराजांची आधी भूमिका केली आणि आता शाहू महाराज सुद्धा साकारलेले आहेत. हो. तर काय म्हणजे आता ऐतिहासिक भूमिकांमधून सुद्धा एक म्हणजे आपण म्हणतो बाजीराव मस्तानी मधला जो सुरुवातीचा दरबाराचा सीन होता तो त्या गादीवर बसणं म्हणजे काय, आपण लहानपणापासून ऐकतो की गादीवर बसणं म्हणजे अजून एक ऐतिहासिक ते- भूमिका त्याच्यापेक्षा मोठी केलेली आहे ती म्हणजे दबंग मध्ये. हो. मला त्याचं ते तुम्ही नेहमी कौतुक अतिशय करता. आवडलेली खरंय, भूमिका खरंय, आहे. खरंय. अतिशय आवडली. नाही पण हा बाजीराव मस्तानीचा अनुभव एकदा ऐकायला आवडेल, कारण त्याबद्दल ते बरीच सांग तू, चर्चा त्यांचं सुरू आहे. दिसणं आणि तुला जे पडलेला प्रश्न तो सांग. नाही कसं होतं की मी ज्यावेळेला गेलो पहिल्यांदा तिथे, त्यांनी सांगितलं की शाहू महाराज, बरं आपण राहू ही कादंबरी मी नाही वाचली. कारण परत तेच माझं मराठी काही ग्रेट नाही, त्यामुळे मला मी पहिली 10 पानं वाचलो आणि पुढच्या 10 पानात मी आधीची 10 पानं विसरतो आणि मला खूप स्लो वाचन होतं ते. पण माहिती होतं बरं, बाकी ऐकून ती सिरियल पाहिली. त्यामुळे शाहू महाराजांचा रोल होता त्यात आणि मला त्यांनी छान दाढी बिडी दिली. तर मी म्हटलं मला पहिलाच प्रश्न पडला की म्हटलं शाहू महाराज दाढी नव्हतं, म्हटलं विल टेक लिबर्टी. म्हटलं ठीक आहे. पण मला वाटतं ते इच फिल्म मेकर आपापलं बघत असतो. आता याच्यात पिंगा पण आलं, ह्याच्यात ते बाजीरावचं पण गाणं आलं. पण ॲट द एंड ऑफ द डे इफ युअर कॅरेक्टर्स तुम्ही हार्म करत नाही आहे हिस्टॉरिकली त्यांना, की त्यांना तुम्ही बॅड लाईटमध्ये दाखवत नाही, तर मला वाटतं इट कॅन गो ऑफ. म्हणजे त्याची पण एक लिमिट असायला हवी. मला आत्तापर्यंत काही निगेटिव्ह आलेलं नाही मी, आणि मला अजूनपर्यंत पिक्चर पाहता आलेलं नाही, त्यामुळे मी काही त्याच्यावरती कमेंट करू शकत नाही. कारण नटसम्राटची सगळी धावपळ सध्या चालू आहे त्यामुळे. कारण कसं असतं कधी कधी ना आपण काय करतो की एखादा रोल घेतो आणि मग एक स्क्रीन प्ले रायटर ते थोडीशी लिबर्टी घेतो आणि समजा एक एक्स माणसाचा रोल आहे, मग तो त्याचं नाव नाही, त्याचं नाव जरासं वेगळं ठेवतो पण त्याची मॅनरिझम सेम ठेवतो आणि यू पेंट हिम ब्लॅक. मला वाटतं दॅट इज व्हेरी रॉंग. कारण त्या माणसाने तुम्हाला हक्क दिला टू पेंट हिम ब्लॅक. बरोबर. कित्येक वेळा की तुम्ही एक, आणि काय होतं की सिनेमा म्हटलं भले मेक बिलीव्ह असला तर पीपल टेक इट फॉर अ फॅक्ट. म्हणजे एखादं कॅरेक्टर पाहिलं ना ते तसं होतं. त्यामुळे तो लिबर्टी घेताना तुम्ही वेअर टू ड्रॉ द लाईन हे कळणं खूप गरजेचं आहे. मला आपण पुढचा प्रश्न लगेच घेऊया, कारण प्रेक्षक नाही तर म्हणतील की हेच गप्पा मारत बसले आणि आम्हाला तुम्ही फोन नंबर कशाला दिलात. सूर्यकांत वैद्य परभणीहून प्रश्न विचारतायत. सूर्यकांतजी नमस्कार. हा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. हा बोला. तुम्ही प्रश्न विचारा, प्रयत्न करूयात.
मोबाईलवरनं करतात का? नाही नाही नाही, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही पुढचे प्रेक्षक कोण आहेत त्यांचा आपण फोन घेऊया. मगाशी महेश मांजरेकर म्हणाले की प्रेक्षकांना गृहीत धरून आपण एखादी गोष्ट जर करायला गेलो तर आपण त्यामध्ये सक्सेसफुल ठरत नाही. या सिनेमाबद्दल बोलायचं तर प्रेक्षक नंतर ठरवतील की सिनेमा कसा आहे काय, आधी बघतील, पण बघण्याच्या आधी टू बी और नॉट टू बी असा प्रश्न नसेल त्यांच्या मनात सिनेमा बघण्यासाठी. मला त्याची खात्री आहे की हा सिनेमा मला फक्त एवढाच आहे की तू एकदा पाहतोयस की दोनदा की तीनदा. कारण काय ते काही गोष्टी असतात त्या सतत तुम्हाला त्या छान परत 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 सगळ्यांनीच केलेली कामं, सगळ्यात त्याचं त्यांनी ज्या पद्धतीनं विक्रमचे कॅरेक्टर एक त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ते सगळंच एक वेगळ्याच पद्धतीचं आहे. तुम्हाला खरंच खूप आवडेल. आता हे कसं आहे, एक भाग आहे आम्हाला नाही हे करायलाच पाहिजे म्हणून आम्ही हे सगळेच कार्यक्रम करतोय, पण त्याची एक सर्वसाधारण पब्लिसिटी करून जर हा सिनेमा केला असता तरी तो तितकाच हे होणार आहे. बरोबर. पण या निमित्तानं निदान लोकांची बोलता येते. बरोबर. पुढचा आपण फोन घेऊ. वर्ध्याहून शुभम खरात प्रश्न विचारतायत. शुभम नमस्कार. कट झाला. आपण एक ब्रेक घेऊयात, तोपर्यंत बघूयात किती प्रेक्षकांचे फोन येत आहेत, कारण मला आता असं सांगण्यात आलंय की फोन लाईन थोड्या जॅम झाल्यात, कारण एवढे फोन येत आहेत. तुमच्याशी बोलायचे अनेक जणांना, आणि आपण बघितलं की नामबद्दल पण बोलायचे, सूचनाही करायच्या आहेत आणि काही जणांना थेट प्रश्नही विचारायचे. तर बघूयात ब्रेक नंतर कोण कोण प्रश्न विचारू शकते ते. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IPN लोकमत. सेलिब्रिटी गप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत. नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर आपल्या सोबत आहेत आणि तुम्ही सुद्धा आपल्या सोबत आहात. फोन तुम्ही करताय. फोनवर आता बरेच फोन येत आहेत ज्यामधून लोकांना नटसम्राटबद्दल सुद्धा कुतूहल आहे, नानांच्या कामाबद्दल सुद्धा कुतूहल आहे, महेश मांजरेकर यांनी नटसम्राट नेमका कसा साकारला, हे स्वप्न नेमकं कसं साकार केलं याबद्दल सुद्धा कुतूहल आहे. मगाशी एका प्रेक्षकांनी थेट विचारलं की यंग जनरेशनने हा सिनेमा का बघावा, ज्यांना कट्यार काळजात घुसलीसारखा सिनेमा आता येऊन गेलेला आहे. अशा प्रकारची कलाकृती, आणखी त्याच दर्जाची आणखी दर्जेदार कलाकृती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. खरं तर हे आपलं भाग्यच म्हणायला पाहिजे. महेश मांजरेकर, आम्ही ऐकलं की काही दिवसांपूर्वी तुम्ही असं म्हणालात की व्यक्ती आणि वल्ली आता मला थोडंसं खुणावतंय की ह्याचं मी आता काही सिनेमा करू शकतो का, तर असं खरंच डोक्यात आहे काही त्या दृष्टीने काम सुरू झालंय? नाही आहे डोक्यात. मी तेच म्हटलं, जसं नटसम्राटने मला त्रास दिला म्हणजे की हे आलं पाहिजे वाचल्यानंतर, तसं व्यक्ती आणि वल्ली ही कॅरेक्टर पण मला खूप दिसत. म्हणजे कसं आहे, आता त्याचं नाटक पण नव्हतं खरं, चंदूने त्याचं नाटक केलं, ते नाटक म्हणून लिहिलंच नव्हतं देशपांडेने. बरोबर. मतकरीने त्याचं खूप छान अडॅप्टेशन केलं फॉर थिएटर, पण ती कॅरेक्टर इतकी ब्रिलियंट आहेत की ती मला पण काय होतं नाटकात पण तिथे लिमिटेशन देते. मला ती कॅरेक्टर्स इन देअर बॅकड्रॉप बरोबर ही बघायला खूप आवडतील आणि त्या काळातली, आणि तू आय थिंक इट इज ब्रिलियंट. म्हणजे तू कॅरेक्टर स्टडी म्हणून तर ते बघू, पण आता तेच आहे, ते एका पिक्चरमध्ये बसणार नाहीत ते. मग असं होईल, विल डू इनजस्टिस टू मेनी कॅरेक्टर्स. एका सिनेमात आपण तेवढे नाही बसवणार, आपण त्यातले घेऊ. मग अगेन इट इज नाही ना टू पिक द काय म्हणतात तुमचं फेवरेट मूल कोण आहे असं पिकअप करण्यासारखं होईल. त्यामुळे ते व्यवस्थित जेवढं एक मला वाटतं माझ्या अंदाजाने त्याचे 3 पार्ट्स लागतील करायला टू फिट इन ऑल द कॅरेक्टर. पुलंच्या तिय्यासारखंच ते व्हायला लागेल, अजून एक तिय्या होईल पुलंचा. नटसम्राट बद्दल आता तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे मला तुम्हाला दोघांना विचारायचं, कारण आता 1 आठवडा राहिलेला आहे. तुम्ही फिरताय वेगवेगळ्या ठिकाणी, लोकांशी बोलताय, लोकांचा प्रतिसाद तर अर्थात प्रचंड आहेच, पण लोक ज्या म्हणजे आत्मीयतेने बोलतायत या विषयाबद्दल सुद्धा, नटसम्राट नाटकाबद्दल सुद्धा, आणि लोकांना एक प्रेम सुद्धा आहे की अरे वा ह्याचा सिनेमा आला आता आपल्याला बघावंच लागेल, अशी पण प्रतिक्रिया लोकांमध्ये आहे. तर हे सगळं बघून नेमकं कसं वाटतंय, जे आपण सुरू केलेलं काम ते आता अगदी आता शेवटापर्यंत ज्याला आपण म्हणूया की आलेलं आहे? आता माझं नट म्हणून माझं संपलं क्रिएशन. माझ्याकडनं ते सगळं माझ्या सिस्टम मधून ते निघून गेलेलं आहे. आता राहिला भाग दिग्दर्शकाचा, कारण मी आता त्याच्याबद्दल विचारच करत नाही, कारण ते चांगलं वाईट काय आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. माझ्या दृष्टीनं जितकं काहीतरी करता येईल तेवढं मी सगळं केलं. गेले कित्येक वर्ष, गेले 40-45 वर्ष तुमच्या आतमध्ये कुठेतरी असा भुणभुणणारा हा जो होता नटसम्राट, तो असा जो आतमध्ये त्याचा जो निनाद होता तो सगळा निघून गेला आणि आता तुम्ही पाहायचं. त्यामुळे आता पुढे काय, पुढचा नाना काही वेगळा असणार आहे की काही नाही, नट म्हणून वेगळे पण दिसणार आहे काही त्याच्यामध्ये? आता कुठेतरी थोडा आराम करूया, कारण की हे सगळं निघून गेल्यानंतर जे एक थकायला होतं ती थकवा खूप आहे. त्यामुळे एकदा संपलं, मग ह्यातलं यश अपयश पासून मग नंतर पुढे मग आपण काही ते. बरोबर. तुम्ही काय सांगाल शेवटच्या आठवड्यातलं? नाही, मला टेन्शन नाही आहे, कारण आम्ही खूप ऑनेस्टली हा सिनेमा केलाय. जो दिसतोय तोच ठरवून गेलाय.
बरं त्याच्यात काही कमर्शियल घालायचं म्हणून काही घातलेलं नाही. वी हॅव बीन व्हेरी ऑनेस्ट टू द संहिता आणि त्याचं एक्झिक्युशन. त्यामुळे खूप छान. आणि मग जे काही आता कसं असतं की एका सिनेमाबरोबर खूप लोक असोसिएटेड असतात. म्हणजे साऊंडवाला असतो, VFX वाला असतो, फॉलीवाला असतो, खूप लोक त्या प्रोसेसमध्ये आपल्याला भेटत जातात. बरं त्यांची एक रिॲक्शन बघितली की आपल्याला अंदाज येतो की आपण जे केलं ते आवडतं लोकांना. त्यामुळे तो एक काय म्हणतात ते एक टेन्शन कमी झालं. दुसरी एक गोष्ट म्हणजे कसं असतं की सिनेमा केल्यानंतर मी ऑलवेज सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सिनेमा करता इट इज लाईक एंटरिंग द चक्रव्यूह. ते करणं खूप सोपं असतं, त्याचं पुढे काय करायचं हे कळत नाही. आणि ते पुढे काय करायचं ह्याच्यासाठी सध्या तरी एकच कंपनी त्यांना माहिती आहे काय करायचं. त्यामुळे इट इज इन सेफ हँड. म्हणजे कसं आपण एका मुलाला तयार केला, समजा माझ्या मुलाला ॲक्टर बनायचं आहे तर मी त्याला नसीरकडे पाठवण्यासारखं आहे ते. मला माहिती आहे की तो किंवा नानाकडे पाठवण्यासारखं आहे की तू बघ, ऑब्झर्व कर. त्यामुळे दे नो व्हॉट टू डू. त्यामुळे मला माझं बरंचसं टेन्शन ह्या वेळेला खूप कमी झालं. एक काही नाही म्हटलं तरी नानाचं एक आता नाना ॲक्टर म्हणून त्याचं एक स्टँडिंग होतं, एक त्याचं एक वलय होतं, त्याचं एक ऑरा होता. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की नाममुळे त्या ऑरा अजून एनहॅन्स झालेला आहे. बरोबर. आणि विच इज व्हेरी ॲडव्हान्टेजेस टू अस. आणि मग त्यामुळे लोकांनी नानाने हळूहळू म्हणजे नाना ॲज अन ॲक्टर, मग नानाने केलेलं प्रकाशबाबा आमटे, नानाने केलं आता नटसम्राट, आणि नानाने केलेलं नामचं काम. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून ती भयंकर अवेअरनेस आहे आणि जी मला वाटतं विच इज गोइंग टू हेल्प द फिल्म. आणि असं पण नाही ना की आमचं इनिशियल आहे की पटकन आले लोक आणि आम्ही काय पिक्चर काय आम्हाला 3 दिवसात कमवायचं नाही आहे. खरंय खरंय खरं. नानाने सांगितलं जसं की तो 2 वेळा 3 वेळा लोकांना बघायला आवडेल अशा प्रकारचा सिनेमा आहे. आपण पुन्हा फोनकडे वळूया. मुंबईहून आता विजय मरगज प्रश्न विचारणार आहेत. विजयजी नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न जो विचारायचा आहे तो नाम संदर्भात आहे आणि मला नाना आणि महेशजी दोघांना प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे असा की दोघेही कोकणातले आहेत आणि विशेषतः नामच्या माध्यमातून जेव्हा नाना आता विदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करतात, मराठवाड्यामध्ये सुद्धा, तर कोकणातले शेतकरी त्यांचं क्षेत्र फार कमी असून सुद्धा ऊसासारखं द्राक्षासारखं पीक नसताना सुद्धा कुठेतरी समाधान आहे. आत्महत्या प्रकार नाहीये. गारपीट हापूस बिपूस मध्ये कधी नुकसान असलं तरी सरकारकडनं फारशी अपेक्षा नाहीये. अगदी असंच मराठवाड्यामध्ये व्हावं हे अपेक्षित नाहीये. पण मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये ही 2 माणसं जी कोकणातली शेती जाणतात ते काही त्या शेतकऱ्यांना नाना विशेषतः काही मार्गदर्शन, काही सुचवणं, असं काही प्रकार शक्य आहे का? धन्यवाद. एकदम मुळामध्ये आपण काय होतं की आपल्या मुलाबाळांची जी लग्न असतात त्याच्यासाठी आपण एक कर्ज काढतो. आता माझी ताकद असेल तेवढं मी कर्ज काढलं आणि मी परतफेड करण्याची पण गंमत अशी होते की आपल्याला गावजेवण घालायचं असतं. आपल्याला ते सगळे सोपस्कार, कारण मी जेवलो होतो तुमच्या जेवणामध्ये त्यामुळे मला आता तुम्हाला द्यायला पाहिजे, काहीतरी एक विचित्र चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो. देशाभर हे जास्त प्रमाणात आहे. मराठवाडा आमच्या इथे की आम्ही काय करतो, शेतकरी आम्ही ऋण काढून सुद्धा बाकीच्या गोष्टी करत असतो. कोकणामध्ये ऋण काढणं हे फार कमी आहे. कोकणाच्या अजून एक कोकणाचा एक हे हरित आहे कोकण. कोकणामध्ये निदान फोपळी आणि माडाची झाडं आहे, त्यातलं एक काहीतरी उत्पन्न आहे आणि मुळामध्येच अतिशय काटकसर करणारा आहे माझा कोकणातला माणूस. मी मूळचा कोकणातला आहे. आता शहरामध्ये आपण हे सामूहिक विवाह किंवा आपण काढले तर सामूहिक गोठे, गावाच्या लेवलवर आपण जी खर्च जे वैयक्तिक जे आहेत ते जर का तुमचे कमी केले, आपण सणावारांचे खर्च कमी केले, कारण सरतेशेवटी आपण कोरडवाहू म्हटल्यानंतर आपण आभाळावरच अवलंबून राहणार आणि त्यामुळे त्याच्यावर किती वेळ आपण अवलंबून, तर त्याला एक पर्यायी व्यवसाय आणि ह्या गोष्टी जर 8 महिन्यासाठी पुढच्या जर चालू राहिल्या तर मला वाटतं की आमच्या मराठवाड्यातली आणि खानदेश आणि विदर्भातली मंडळी थोडीशी सुस्थितीत येतील. पण त्याला जो लागणारा वेळ आहे तो आहेच. मुळातली त्यांची गरज आहे ती वीज आणि पाण्याची. ती पाण्याची कुठेतरी थोडी आपली तुटपुंजी आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करत राहणार. पण सगळ्यात सरतेशेवटी सरकारनं ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ते जर झालं तर जास्त बरं होईल. पण कोकणातल्या माणसाबद्दलची ही कायमच, म्हणजे हा बघा एक कोकणी बाजूला बसलेलाच आहे की एक मुळातच आहे त्याच्यामध्ये समाधान आणि त्याच्यातून 2 दिडक्या अजून वाचून ठेवणं
ही आमची मुळातली. त्यामुळे मी आज मी फार पैसे कमवले नाहीत, पण जे कमवले ते मी उडवले नाहीत. महेशाही बाबतीत तसंच म्हणेल की राखून ठेवण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आमच्या देशावरच्या माणसामध्ये राखून ठेवणं नाही आहे. आनंद उद्याचं उद्या बघू, तसं होत नाही. आता त्याच्यानं निसर्ग कोपल्यानंतर गोंधळ होतोय, पण काही नाही, आपण करूया ह्याच्याशी जुळतं घेऊया. तुला काय वाटतं? मला वाटतं काय आहे कोकणात, एक तर काय तिथे पाऊस नाही, ती विदर्भ आणि कोकणात काही म्हटलं जास्त पाऊस पडेल ना, पाऊस आहे, पाण्याची चणचण नाही कोकणात. दुसरी गोष्ट म्हणजे कोकणी माणूस हा नाही काही मिळालं तर समुद्रात पडून मासे तरी आणू शकतो. ते असे ते हे विदर्भात किंवा नागपुरात पिकत नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती थोडीशी हे बिकट आहे. आणि जसं म्हटलं कोकणी माणूस हा आहे तर ह्याच्यातच, त्याला काही त्याच्याशी कसलं पडले नसते, त्याला तो जेवढ्यात आहे तेवढ्यात तो सुखी असतो. तुझ्याकडे मागणार नाही, तुला देणार नाही, आणि असलं तर अगदीच अगदी. आणि खट आहे आम्हाला त्याची. हे म्हणजे बेलवलकर आहे, म्हणजे बेलवलकर आहे. नाही, बेलवलकर हा तसा नाही. बेलवलकर नट असल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे असं असावं लागतं. नट असल्यानंतर तुम्हाला नुसतं असं राहून चालत नाही. नटांची मुळातच वृत्तीच उधळून देण्याची असते, आणि जर नट उधळून देणार नसेल तर तो नटच नव्हे. परफॉर्मन्सच्या बाबतीतही असेल, पण उधळणं. नाहीतर बालगंधर्वांनी अत्तराचे दिवे लावले नसते. ती गंमत आहे, नाही का? एक गोव्याहून फोन आलेला आहे, आपण कोकणाबद्दल बोलत होतो. कोकणाच्या खाली गोव्याहून एक विवेक जोशींचा फोन आहे. विवेकजी नमस्कार. 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 मी दोघांना प्रश्न विचारू इच्छितो, नाना आणि त्यांच्याकडनं आम्ही बरेच काही शिकतो. नाही, तुमचा आवाज नीट पोहोचत नाही, तुम्ही परत प्रश्न विचारा. नानांना आणि माहिती मला प्रश्न विचारायचा आहे की यांच्या ऍक्टिंग मधनं आम्ही काही शिकतो, त्यांच्याकडनं आम्ही घेतो, प्रभावित होतो यांच्याकडून. यांचं प्रेरणास्थान काय? तुमचं प्रेरणास्थान काय? दोघांचं. तुमच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतो, नवीन नट प्रेरणा घेतात, नवीन दिग्दर्शक प्रेरणा घेतात. तुमचं दोघांचं प्रेरणास्थान काय? माझं प्रेरणास्थान मी खूप आहेत, म्हणजे एक नाही. मी खूप लोकांना फॉलो करतो. मी एका ठिकाणी नानाला पण फॉलो करतो, कुठे अमिताभ बच्चनला पण फॉलो करतो, टू ट्राय टू. म्हणजे त्यांचे आपण काय म्हणतात त्याला, त्यांचे गुण घेतो. बरोबर. त्यांचे स्ट्रेंथ्समधनं काहीतरी इन्स्पायर होण्याचा प्रयत्न करतो. पण मला वाटतं ऑलवेज, म्हणजे कसं असतं की मी कायम वेरी असतो की माझ्या पाठी जो डिरेक्टर येतोय तो काय करतो ह्याच्याकडे माझं लक्ष असतं, की माझा जो ॲक्टर होतो समोरचा तो काय करतो ह्याच्याकडे माझं लक्ष असतं. आणि नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग. काय आहे की आज एवढं ही नवीन पिढी अवेअर आहे, त्यांना एवढे ॲव्हेन्यूज ओपन आहेत की आम्हाला त्यांनी कधीच मागे टाकलं. आय एम लिटरली वी स्ट्रगल टू कीप पेस विथ देम. पण त्यामुळे दे आर डेफिनेटली दे आर स्ट्रेंथ्स. म्हणजे त्यांच्याकडे बघून की आज जेव्हा सिनेमा बघतो ना मी, तर इट इज आय एम रिअली सरप्राईज की ह्याला हे का सुचलं असेल, ह्या वयात ह्याला कसं सुचलं असेल. कारण त्या वयात मला एवढं फार सुचायचं नाही, पण दीज आर डेफिनेटली आर. बरोबर. गुण तुम्ही मला असं वाटतं की आजूबाजूची परिस्थिती आणि निसर्ग हे माझं प्रेरणास्थान. कारण का मी नट मुळातच नाहीये. माझ्याकडे हे माध्यम आलं, तुमचा ह्या कॅमेऱ्यासमोर मी ज्यावेळी बोलत असतो, या माध्यमाची ताकद लक्षात येते तुमच्या. माझ्या आजूबाजूची घुसमट असेल, आनंद असेल, खेद असेल, खंत असेल, ही सगळी मला याच्यातून, माझ्या ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे त्याचा परिपाक मी एक कोणाला तरी रिप्रेझेंट करतो आणि मग मी याच्यासमोर मांडतो. त्यामुळे माझी प्रेरणा हा माझा सगळा सभोवतालचा जो आहे परिसर, ती माणसं, त्यांचे चेहरे. मला पुस्तकांपेक्षा चेहरे वाचायला जास्त आवडतात, कारण सरते शेवटी ह्या चेहऱ्यांनी मला सामोरं जायचं असतं या कॅमेराला. त्यामुळे मला हे सगळ्या मंडळींनी दिलेलं, त्यातून व्यक्ती असतात, त्यांचे प्रभाव असतात. मुळातच पहिल्यांदा सुरुवातीला तुमचे आई वडील, शिक्षक, तुमचे मित्र, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी एखादा तुमच्या नकळत्या वयामध्ये तुम्ही शोधायला लागता, तुम्हाला हिरो हवे असतात. 15 वर्षाचा मी असताना 25 वर्षाचे शरद पवार येतात आणि मला ते हिरो वाटतात की राजकारणामध्ये मी गेलो आणि हा असा माणूस पाहिजे, अशा खमक्या पद्धतीनं असं करतोय. त्या माणसाचे विचारी आहेत, यशवंतराव त्यांचे गुरु आहेत, त्यांनी काय ह्या माणसाला चूज केलं असेल. त्यावेळी मला तो माणूस मला आवडायला लागतो. मग त्याच्यानंतर त्यांच्या जडणघडणीमध्ये मला तो असं वाटतं की हे इथे ह्यांनी असं केलं, हे छान आहे, इथे ह्यांनी असं का केलं, इथे त्यांनी तसं का केलं. पण तुम्हीच त्याची चिरफाड करायला लागता तुमच्या सगळ्या आदर्शांची.
आणि मग त्याच्यानंतर तरी सुद्धा निकषाला उरणारा म्हणून मला शरद पवार ह्या वयामध्ये 75ला गेल्यानंतर सुद्धा 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सतत त्या राजकारणाच्या त्या लीगमध्ये तसाच वरच्या पदाला राहून हा माणूस कसं काय राहू शकतो. आणि पुन्हा त्यांचं तसंच, आज तुमचं मीडिया आलं सगळं रे, त्यावेळी शरद पवारांना माहिती असायचं की ह्या घरामध्ये असलेल्या माणसाच्या मुलाचं नाव काय, मुलीचं नाव काय, ती कुठलं शिक्षण घेते काय ना, आणि तिचं काय झालं, तीही कुठे गेली, त्याचं काय झालं, इतकं सहजपणे. त्यामुळे सगळी कुटुंबाच्या कुटुंब ही गठ्ठामत्त त्यांनाच जाणार. आमच्याबद्दल एवढी जाणीव ठेवणारा हा माणूस. त्यामुळे कसं असतं की सभोवताल काय आहे त्याच्यावर तुमचे, तर त्यामुळे तो सभोवताल आहे तो तुमच्या नकळत तुमच्यावर परिणाम करत असतो. आणि त्या परिणामाचा एकच एक प्रेरणास्थान असतं आपल्याला ते होतं. नाही सांगता येणार. बरोबर. मी तुला ते पुन्हा मी ह्याच्या त्या परफॉर्मन्सचं म्हणतो की त्याच्या एक लुक मध्ये त्या दबंग मधल्या मला असं वाटतं की वा, अख्खा सिनेमा मी पुन्हा पाहतो त्याच्यासाठी. तो इतका सुंदर. म्हणजे त्यांनी मला महेशच्या बद्दलचा एक आक्षेप आहे, त्यांनी नट म्हणून स्वतःकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी स्वतःतला वापरला तो फक्त त्याचं घर चालवण्यासाठी वापरला, आणि दिग्दर्शक आहे तर त्याची प्रतिभासाठी नाही, सिन्सिअरली की मी त्याला अतिशय जाणीव, आणि प्रतिभा त्याची जी काय आहे ती दाखवण्यासाठी त्यांनी दिग्दर्शक वापरला. पण त्याचा नट म्हणून जर तुम्ही पाहिलं त्याची ताकद इतकी अमाप आहे, आणि तो तर अजून त्यांनी ते करायला पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया कारण आपल्याकडे वेळ थोडा उरलेला आहे आणि बरेच प्रेक्षक आहेत ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि खूप मनापासून नाना नेहमीच बोलतात. महेश मांजरेकर सुद्धा आपल्या सोबत आज आहेत. काय तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत तुमच्याकडे राखून ठेवा, वेळ थोडा आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, पहा फक्त IBN लोकमत. महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर दोघेही आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. नटसम्राट लवकरच रिलीज होणार आहे. 1 जानेवारीला हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. नवीन वर्ष आहे, नवीन आकर्षण आहे. आणि या सिनेमाबद्दल तर आपण बोललो, पण एक या सिनेमाशी संबंधित गोष्ट जी सुरुवातीला नाना पाटेकर यांनी सांगितली की डॉक्टर श्रीराम लागू यांच्याशी झालेली भेट, त्यांच्या घरी जाऊन ते त्यांना भेटले, आशीर्वाद घेतले त्यांचे. महेश मांजरेकर पण त्यांच्यासोबत होते. नाना, आता 1 तारखेला प्रीमियर आहे या सिनेमाचा पुण्यामध्ये, आणि त्या दिवशी डॉक्टर लागू स्वतः तिथे उपस्थित असतील. म्हणजे डॉक्टर लागू प्रेक्षकात बसलेले असतील आणि ते पडद्यावर नटसम्राट बघत असतील. आणखी एका नटसम्राटाबरोबर तुम्ही त्यांच्या बाजूला कदाचित बसलेले असाल. तो अनुभव, त्याच्याबद्दलची एक्साइटमेंट किती आहे तुमच्या मनामध्ये? नाही, डॉक्टरांचं काय मत असेल त्यांनी पाहिल्यानंतर? डॉक्टर अतिशय असे, त्यांची अशी खास मत आहेत त्यांची, आणि ती ठोक आहेत, त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही तडजोडी नाहीये. बरोबर. आणि डॉक्टरांना काय वाटतं हे मी खरंच उत्सुक आहे ते पाहायला. त्या दिवशी डॉक्टरांची रिॲक्शन फार छान होती. प्लीज डॉक्टर माफ करा, तुम्ही रागावू नका, आणि ही काही नक्कल नव्हे, पण ते डॉक्टर आहे अरे आडवा मला तर बाबा बघायचं आहे. ते म्हणाले मी फार असा म्हणजे जेलस आहे पाहायचं आहे. तू काय केलं, निश्चित छान केलं असशील तू, पण मला पाहायचं आहे. तर ते डॉक्टरांनी ज्यावेळी ते बोलल्यानंतर, आणि मी जेलस आहे, मला केवढं मोठं. नटांचं काय होतं की कितीही मी वय झालं माझं, उद्या मी 90 वर्षाचा झालो तरी सुद्धा मी माझ्यातल्या नटाबद्दल मी फार असा पॉझिटिव्ह असतं की त्याला कोणी वाईट बोलू नका रे, त्याला कोणी हे नाही बोललेलं, त्याला धक्का नका. मी माणूस म्हणून तुम्ही मला काही बोललं हरकत नाही. त्या नटाला मी माझ्यातल्या जपत असतो, आणि त्या जपण्यामध्ये मी खूप गमावतो. माझी माणसं, बायको असेल, मुलं असेल, मित्र असतील, त्यांना सगळ्यांना मी गमावतो, आई बाप, कारण मी माझा इतका आत्मकेंद्रित होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मी फार, डॉक्टर कधी एकदा पाहताय, दीपा पाहते कधी, मला फार, आणि सगळं करणार आहे. खरं नाही, सगळ्या टीमलाच खरं तर उत्सुकता असेल याची. आपण एक फोन घेऊयात. बेळगावहून फोन आहे, आता गोव्याहून झाला तर बेळगावहून फोन आहे. गंगाधर आहेत आपल्या सोबत. गंगाधरजी नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. मी साहेब नाही, मी अमोल परचुरे. नाना आणि महेश मांजरेकडे बसलेले आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. ओके, विचारा. मी नाना पाटेकर साहेबांना विचारू शकतो? जे आता जे सेलिब्रिटीज आहेत ना नवीन, ते हल्ली जे आता तुम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल करताय, ते इतर लोक काय करत नाहीत.
इतर लोक का करत नाहीत, एक असा प्रश्न. ह्याला जोडून मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. आत्ता एक वाद सुरू आहे सध्या, आणि तो वाद असा उफाळलाय सोशल मीडियामधनं आणि व्हॉट्सॲपवरनं फिरतोय की शाहरुख खानने चेन्नईला मदत केली आणि त्याने नामला किंवा शेतकऱ्यांना मदत नाही केली म्हणून त्याचा सिनेमा बघू नका. एक अशी वृत्ती सुद्धा आहे. आणि एक ह्यांचा सुद्धा प्रश्न की इतर लोक का करत नाहीत, इतर अभिनेते सगळेच का करत आपण नाहीत? प्रत्येकाने करायचं असतं गंगाधर. इतर कोण काय करतो याच्याकडे आपण नाही लक्ष द्यायचं. आपण आपल्याला जे जमतं ते आपण करत राहायचं आणि आपला खारीचा वाटा उचलायचा. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच्यातून मला सगळ्यात समाज मोठा आणि सामाजिक कार्य वगैरे असे मोठे शब्द नको वापरूया आपण. मला ज्यातून आनंद मिळतो ते मी करत असतो. मला ते बरं वाटतं. शाहरुखनी चेन्नईची माणसं आपलीच आहेत ना, तर त्याला तिथे द्यावं असं वाटलं. त्यांनी इथं का नाही दिलं हा प्रश्न त्याचा आहे. त्यांनी कशासाठी करावं, काही नाही करावं. तुम्हाला नाही सिनेमा बघायचा नका बघू, बघायचा बघा. पण मला असं वाटतं की त्याच्यावर बंदी घालणं बिलणं हा प्रकार नसावा. कारण काय कदाचित मी करतोय तर मी फक्त महाराष्ट्रापुरतं का करतोय. तर खरं सांगायचं झालं तर आता ह्या माध्यमातून सांगायचं, महाराष्ट्रापुरतं हे मर्यादित नाही आहे. आपण बिहारमध्ये झालं तरी सुद्धा त्यांच्यासाठी इथलं माझ्या देशातला शेतकरी या क्षणाला आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आहे संकट म्हणून आपण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. आता तुम्ही सैनिकांच्या कुटुंबांनाही नाही, पण ते आपल्या नामच्या ह्याच्यामध्येच आहे. सगळ्याच सैनिकांच्या बद्दल आहे. जिथे जिथे आपल्याला करता येईल तिथे करावं. पण शाहरुखनी हे करावं आणि कसं करावं, तिथे दिले इथं दिले, मग त्यांनी पाकिस्तानला दिले का, हा माझ्या दृष्टीनं चर्चेचा विषय नाही. खरं नाही का? खरंय खरंय खरंय. मला असं वाटतं वेळ आता संपली आपली. एक नामचा उल्लेख बऱ्याच वेळेला झाला आणि नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या सहकार्याने जी मदत केली शेतकऱ्यांना त्याचा पण उल्लेख आणि त्याबद्दलच्या सूचना, त्याबद्दलचे प्रश्न सुद्धा आले. महेश मांजरेकर यांची जो कार्यक्रम दरवर्षी होतो मिफ्ता, त्याच्या अंतर्गत सुद्धा त्या माध्यमातून मदत दिली गेली शेतकऱ्यांना. त्यामुळे एका अर्थाने आजच्या दिवशी, ख्रिसमसच्या दिवशी, हे दोन सॅन्टाज आपल्याकडे या स्टुडिओमध्ये आलेले होते असं आपल्याला म्हणता येईल. आता इथेच थांबूया. थोडा वेळ आहे का? बोला. सॅन्टाला नाही थांबू शकत. मला 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 महेशला तू चित्रपट करायचा ठरवलास त्यावेळी मला खरंच अगदी, आणि ह्याचं प्रामाणिक उत्तर द्यायचं असतो की मुळामध्ये अगदी करायचं झाल्यानंतर तुला माझ्या व्यतिरिक्त अजून कोणी डोक्यात होता का? नाही, माझ्या कोण नव्हतं डोक्यात. मला वाटतं जेव्हा ठरवलं पिक्चर करतं तेव्हापासून नानाच होता, फ्रॉम डे वन. आणि मला वाटतं मी लिहायच्या आधीच, म्हणजे पिक्चर लिहिला पण नव्हतं तेव्हा मी नानाला सांगितलं की आपण नटसम्राट करतोय. तोपर्यंत काही लिहिलं पण नव्हतं. फक्त मला एक असं एक बर्न थिएटरची इमेज आलेली मला फक्त डोळ्यासमोर, आणि मग तिथून ती प्रोसेस सुरू झाली. अजूनही खरं नाही वाटत तुम्हाला? नाही, मला हे नेहमीच असं वाटतं की मला माझ्या दृष्टीने कोण आहे, म्हणजे मी फारच नशीबवान आहे की मला हे करायला मिळालं. आणि ज्यावेळी तू चित्रपट पाहशील त्यावेळी तुझ्या लक्षात येईल की एका नटाला कुठे 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 असं फिरून येता येतं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आयबीएन लोकमतकडून तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा. 1 जानेवारीला सिनेमा रिलीज होतोय. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सिनेमा बघण्यासाठी टू बी ऑर नॉट टू बी असा प्रश्न कदाचित प्रेक्षकांच्या मनात नसावा. त्यानंतर जे काय होईल ते प्रेक्षक ठरवतील. सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त आयबीएन लोकमत.